बाळांनो वेलकम. आतापर्यंत आपण फर्स्ट चॅप्टर कंप्लीट केलेला आहे. फर्स्ट चॅप्टर बिलकुल इझी होता, सोपा होता. तर चांगल्या तऱ्हेनं वाचा, त्याचा अभ्यास करा आणि भरपूर सारे MCQ याच्यावरती सॉल्व करा. नीट CET सारख्या एक्झाममध्ये कोणते कोणते MCQ विचारले गेलेले आहेत त्याची पण प्रॅक्टिस करा, जेणेकरून मग तुम्हाला नीट CET सारख्या एक्झाममध्ये कोणते कोणते MCQ विचारले जातात, कशा प्रकारे विचारले जातात हे सगळं चांगल्या तऱ्हेनं माहिती होईल आणि तुमची चांगली प्रॅक्टिस होईल. तर आपल्याला आता आणखीन आजपासून एक नवीन चॅप्टर शिकायचा आहे आणि तो चॅप्टर आहे आपल्या सिलेबसमधला चॅप्टर नंबर 2 आणि ज्याचं नाव आहे सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तर हा जो चॅप्टर आहे हा सुद्धा एक बिलकुल सोपा सिंपल चॅप्टर आहे, इझी चॅप्टर आहे. आता हा चॅप्टर आणि येणारे आणखीन जे 2 चॅप्टर आहेत, 3rd आणि 4th, हे आपल्या बायोलॉजीचं एक बेसिक म्हणून ओळखल्या जातात, बायोलॉजीचे फाउंडेशन म्हणून समजल्या जातात. का बरं बायोलॉजीचं फाउंडेशन म्हणून समजल्या जातात? कारण हे जे 2-3 चॅप्टर आहेत याच्यामध्ये या पृथ्वीवर जेवढे काही सजीव आहेत, जेवढे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत किंवा जेवढी काही बायोडायव्हर्सिटी आहे त्या सगळ्यांचा आपल्याला या 2-3 चॅप्टरमध्ये अभ्यास करायचा आहे. तुम्हाला माहीत आहे, तुम्ही शिकले ना की या पृथ्वीवर जेवढे काही जीवजंतू असतील त्यांना 5 ग्रुपमध्ये डिवाईड केलेले आहे, 5 किंगडम त्याचे तयार केलेले आहेत. कोणते? मोनेरा, प्रोटिस्टा, फंजाय, ॲनिमल किंगडम, प्लांट किंगडम. तर अशा प्रकारे या सगळ्या किंगडमचा स्टडी, या सगळ्या म्हणजेच काय, या सगळ्या जीवजंतूंचा स्टडी आपल्याला या 2-3 चॅप्टरमध्ये करायचा आहे. म्हणून तर या 2-3 चॅप्टरला बायोलॉजीचं फाउंडेशन किंवा बेसिक म्हणून ओळखल्या जाते. तर चांगल्या तऱ्हेनं अभ्यास करा, लक्षात ठेवा व्यवस्थित आणि मग ह्या 2-3 चॅप्टर तुमच्या चांगल्या लक्षात आले की तुम्हाला आणखीनच मग बायोलॉजीमध्ये इंटरेस्ट यायला लागेल. आणखीन वेगळ्या वेगळ्या नवीन नवीन गोष्टी तुम्हाला या सजीवांबद्दल, लिव्हिंग ऑर्गॅनिझमबद्दल समजतील. तशा तऱ्हेनं मी तुम्हाला एक जनरल आयडिया दिली या चॅप्टरमध्ये आपल्याला काय काय समजून घ्यायचं आहे, काय काय शिकायचं आहे. तर बघा की जे 5 किंगडम आपल्याला दिलेले आहेत, किती 5 किंगडम आहेत, तुम्हाला माहिती आहे 5 किंगडम सिस्टम. तर याच्यापैकी 3 किंगडमचा स्टडी आपल्याला या चॅप्टरमध्ये करायचा आहे. मोनेरा, प्रोटिस्टा, फंजाय या 3 किंगडमचा आपल्याला स्टडी करायचा आहे. 4था किंगडम आणि 5वा किंगडम, ॲनिमल किंगडम आणि प्लांट किंगडम, याच्यासाठी वेगळे वेगळे चॅप्टर आहेत. तर तुम्हाला एक जनरल आयडिया आली की या चॅप्टरमध्ये आपण काय शिकणार आणि आपल्या या चॅप्टरचं जे टायटल आहे, आपल्या चॅप्टरचं जे हेडिंग आहे, नाव आहे, त्याच्यावरून आपल्याला काय समजते बघा. काय सांगितलेलं आहे? सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. चॅप्टरचं हेडिंग आहे सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सिस्टमॅटिक म्हणजे काय? सिस्टमॅटिक्स म्हणजे क्लासिफिकेशन करणे किंवा वर्गीकरण म्हणतो आपण मराठीमध्ये त्याला. वर्गीकरण, क्लासिफिकेशन म्हणजेच काय? ग्रुप तयार करणे. क्लासिफिकेशन म्हणजेच काय? ॲक्च्युअलमध्ये ग्रुप असतात. तर जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत, भरपूर सारे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, भरपूर सारे सजीव आहे आपल्या पृथ्वीवरती. मग या सगळ्यांचं आपल्याला एक एक करून स्टडी करणं पॉसिबल नाही आहे. मग आपण काय केलं? त्याचं क्लासिफिकेशन केलं, त्याचं वर्गीकरण केलं किंवा आपण त्याचे ग्रुप तयार केले. तर मग आपल्याला या सजीवांचे किंवा या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे कसे ग्रुप तयार होतात, कसं त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे, हेच या चॅप्टरमधून समजून घ्यायचं आहे. आता हे क्लासिफिकेशन करायचे आपल्याला वेगळे वेगळे फायदे पण आहेत, बरोबर आहे ना? किंवा हे म्हणजेच काय, हे ग्रुप तयार करण्याचे आपल्याला फायदे पण आहेत. कारण की प्रत्येक इंडिव्हिज्युअलचा तर आपण स्टडी करू शकत नाही. मग आपण काय करतो की त्याचं क्लासिफिकेशन करतो, त्याचे ग्रुप तयार करतो. जसं की आपण म्हणतो की प्लॅन्ट. तर प्लॅन्ट म्हटलं की काय, की सगळे पृथ्वीवरचे प्लॅन्ट आपल्या डोळ्यासमोर येतात. म्हणजेच काय, आपण तो एक ग्रुप तयार केला, एक क्लासिफिकेशन केलं आपण त्याचं. किंवा जेव्हा आपण ॲनिमल म्हणतो तर मग काय, या पृथ्वीवर सगळे ॲनिमल त्या एका ग्रुपमध्ये आलेले आहेत. म्हणजेच काय केलं आपण? क्लासिफिकेशन तयार केलं. प्लॅन्ट, ॲनिमल हे काय झाले? हे ग्रुप झाले. म्हणजेच काय, आपण त्या सजीवांचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. लक्षात आलं ना? तर क्लासिफिकेशन केल्यामुळे काय होते की क्लासिफिकेशन केल्यामुळे सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातात, इझी होऊन जातात. आपल्याला एखाद्या सजीवांचा अभ्यास करणं सोपं होते, एखाद्या सजीवांना समजून घेणं सोपं होऊन जाते किंवा एखाद्या सजीवापासून आपल्याला काही फायदा करून घ्यायचा असेल तर तो पण आपल्याला सोपा होऊन जातो. म्हणून तर आपण क्लासिफिकेशन करत असतो, म्हणून तर आपण वर्गीकरण करतो, म्हणून तर आपण ग्रुप तयार करतो ऑर्गॅनिझमचे. लक्षात आलं ना? म्हणून हे क्लासिफिकेशन करायचं असते. आता क्लासिफिकेशन करायचे भरपूर सारे फायदे आहेत, हे तर तुमच्या लक्षात येत आहेत. आणि क्लासिफिकेशन हे आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये पण करतो. असं नाही की बायोलॉजीमध्येच क्लासिफिकेशन केलं गेलेलं आहे, तुमच्या फिजिक्समध्ये, केमिस्ट्रीमध्ये प्रत्येक ठिकाणी क्लासिफिकेशन गेलेलं असतेच. आपल्या बायोलॉजीमध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं आपण क्लासिफिकेशन करतो, जेणेकरून आपल्याला त्यांना समजणं सोपं गेलं पाहिजे. क्लासिफिकेशन हे फार जुनं एक सायन्स आहे. आपल्या डे टू डे लाईफमध्ये पण आपण क्लासिफिकेशन करतो. क्लासिफिकेशनचं एक सिम्पल बेस्ट एक्झाम्पल म्हणजे आपल्या लायब्ररीमध्ये आपल्याला सापडते. कशी एक किचकट गोष्ट आपण सोपी करू शकतो हे आपल्याला लायब्ररीमधून समजते. तुम्ही तुमच्या कॉलेजच्या लायब्ररीमध्ये गेले की तिथे कसे हजारो बुक्स पडलेले असतात. पण तुम्ही जर त्या लायब्ररीला सांगितलं मला हे बुक पाहिजे आहे, तर तो तुम्हाला ताबडतोब कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला जे हवं आहे ते बुक त्या एवढ्या हजारो बुक्समधून काढून आणून देऊ शकतो. का बरं काढून आणून देऊ शकतो त्या हजारो बुकमधून? कारण की त्या लायब्ररीमध्ये सुद्धा क्लासिफिकेशन केलेले आहे. त्या लायब्ररीमध्ये जेव्हा तुम्ही जाता तर तुमची समजा जी लायब्ररी आहे कॉलेजची, तर तुम्हाला दिसते त्याच्यामध्ये आर्टचे बुक वेगळे, कॉमर्सचे वेगळे, सायन्सचे वेगळे, सायन्समध्ये पण फिजिक्स वेगळे, केमिस्ट्री वेगळे, बायोलॉजी वेगळे, बायोलॉजीमध्ये पण बॉटनीचे वेगळे, झुलॉजीचे वेगळे. तर अशा तऱ्हेनं काय केलेलं आहे, हे सगळे ग्रुप केले, म्हणजेच काय केलं, हे क्लासिफिकेशन केलेलं आहे त्याचं. या क्लासिफिकेशन केल्यामुळेच तर सगळ्या काही गोष्टी सिंपल होऊन जातात. लायब्ररीमध्ये
एवढ्या सगळ्या बुकमधून एक पर्टिक्युलर बुक शोधून आणणं का बरं सोपं होते? कारण त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. किंवा काही ऑथर असतात, त्या ऑथरच्या नावांचे वेगळे वेगळे बुक्स त्याचा एक वेगळा असा ग्रुप तयार केलेला असतो, जेणेकरून मग ताबडतोब ते बुक्स आपल्याला सापडतात. किंवा आपल्या घरामध्ये पण आपण क्लासिफिकेशन करतो ना, आपली जी रूम असते त्याच्यामध्ये जे आपण बुक्स ठेवतो, तिथे पण आपण आपलं स्वतःचं क्लासिफिकेशन करतो. आपण तिथे फिजिक्सचे बुक वेगळे ठेवतो, केमिस्ट्रीचे, बायोलॉजीचे वेगळे ठेवतो. याचा फायदा पण तुम्हाला माहीत आहे की ताबडतोब ते बुक काढणे मग सोपे जाते. आपल्या घरात आपली आई पण क्लासिफिकेशन करते, वेगळे वेगळे डब्बे ठेवते, त्या प्रत्येक डब्यामध्ये काहीतरी वेगळ्या वेगळ्या वस्तू असतात. तर आपल्याला या सगळ्या क्लासिफिकेशनचा कसा फायदा होतो हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर क्लासिफिकेशन केल्यामुळे सगळ्या गोष्टी कशा सोप्या होतात, इझी होतात आणि आपल्याला कसा याचा फायदा होतो हे तुमच्या लक्षात आलं. तर या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं पण अशाच प्रकारे क्लासिफिकेशन केलेलं आहे. त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा अभ्यास करायला, त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला समजायसाठी, त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमपासून प्लॅन्ट असो की ॲनिमल असो, मग कोणताही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असो, त्याच्यापासून आपल्याला काही फायदा असेल तर तो फायदा करून घ्यायसाठी आपण त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. लक्षात आलं ना तुम्हाला? क्लासिफिकेशन करायचे हे महत्त्व तुमच्या आता लक्षात आलं असेल. आणि क्लासिफिकेशन करणे ही फार जुनं एक सायन्स आहे. आपल्या इंडियन सायंटिस्ट लोकांनी किंवा आपल्या भारतामधले जे काही फिलॉसॉफर वगैरे होते किंवा जे काही तज्ज्ञ लोक होते त्यांनी क्लासिफिकेशन केलं. ग्रीक रोमन लोकांनी क्लासिफिकेशन केलेलं आहे. आपल्या हिंदुस्थानमध्ये भारतामध्ये आपल्या जे जैन लोक आहेत त्यांच्या ग्रंथामध्ये पण आपल्याला क्लासिफिकेशन केलेलं आढळते. म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये पण आपण क्लासिफिकेशन केलेलं आहे. हजारो वर्षापासून आपल्या इथे पण क्लासिफिकेशन करायची परंपरा आहे. त्यानंतर जे ग्रीक असतील, जे रोमन लोक असतील त्यांनी पण क्लासिफिकेशन केलेलं आहे. सगळ्यात आधी क्लासिफिकेशन कोणी करून ठेवलेलं आहे सिस्टमॅटिक सायंटिफिकरित्या? तर तो सायंटिस्ट होता ॲरिस्टॉटल नावाचा. तुम्ही ऐकलं असेल ॲरिस्टॉटलबद्दल, पुढे पण आपण जाणून घेऊ याच्याबद्दल. तर सगळ्यात आधी एक सायंटिफिकरित्या क्लासिफिकेशन करणारा सायंटिस्ट होता ॲरिस्टॉटल. मी तुम्हाला याचं एक नाव पण लिहून देतो बघा, ॲरिस्टॉटल. ॲरिस्टॉटलनी सगळ्यात आधी क्लासिफिकेशन करून ठेवलं. त्यानंतर ॲरिस्टॉटलचाच एक शिष्य होता, त्याचं नाव आहे थिओफ्रस्ट असं म्हणतात त्याला. तर थिओफ्रस्टनं सुद्धा क्लासिफिकेशन केलं. तर ॲरिस्टॉटलनी असं म्हटलं जातं की ॲनिमलचं क्लासिफिकेशन केलं आणि थिओफ्रस्टनी प्लॅन्टचं क्लासिफिकेशन केलं. तर म्हणून सगळ्यात आधी जे सायंटिफिक क्लासिफिकेशन केल्या गेलेले होते ते ॲरिस्टॉटल, थिओफ्रस्ट अशा इसवी सन 200-300 वर्षाच्या अगोदर यांनी क्लासिफिकेशन केलं. म्हणजे 2-2 हजार वर्षाच्या अगोदर हे सगळे सायंटिस्ट होऊन गेलेले आहे. सायंटिस्ट म्हणा किंवा फिलॉसॉफर म्हणा. तर अशा हजारो वर्षाच्या परंपरा आहेत आपल्या या क्लासिफिकेशन करायच्या. आणि पहिल्यांदा सायंटिफिक क्लासिफिकेशन केलं ते म्हणजे कार्ल लिनियस यांनी. कारण या ॲरिस्टॉटलनं थिओफ्रस्टनी जे क्लासिफिकेशन केलं होतं त्याला काही मर्यादा होत्या, काही लिमिटेशन होत्या. त्यांना जे काही नॉलेज होतं तेव्हा त्या नॉलेजच्या भरोश्यावर यांनी क्लासिफिकेशन केलं. पण मग त्याच्यामध्ये बऱ्याचशा चुका होत्या, लिमिटेशन होतं. मग एक कार्ल लिनियस नावाचा सायंटिस्ट आला. तुम्हाला त्याचं नाव पण माहीत असेल, कार्ल लिनियस. तर या कार्ल लिनियसनी पहिल्यांदा हा जो कार्ल लिनियस नावाचा सायंटिस्ट आहे यांनी पहिल्यांदा सायंटिफिक क्लासिफिकेशन करून ठेवलं. आणि याचं क्लासिफिकेशन आज पण आपण वापरतो. हे जे आपल्याला नाव दिलेलं आहे ना यांनी, बायनॉमिनल क्लासिफिकेशन यांनी सिस्टम शोधून काढली. जसं आपलं होमोसेपियन हे नाव आहे, आंब्याला आपण मँजिफेरा इंडिका असं म्हणतो. तर हे सगळे लिनियसनी नावं दिलेली आहेत. तर लिनियसनी सगळ्यात आधी सायंटिफिक क्लासिफिकेशन केलं. त्यांनी 2 किंगडम तयार केले, प्लॅन्ट किंगडम, ॲनिमल किंगडम. पुढे आपण आणखीन डिटेलमध्ये याच्याबद्दल समजूनच घेऊ. म्हणजेच काही पहिल्यांदा सायंटिफिक क्लासिफिकेशन शोधून काढलं किंवा तयार केलं ते म्हणजे लिनियस या सायंटिस्टनी. म्हणून याला फादर ऑफ क्लासिफिकेशन असं म्हणतात. तर क्लासिफिकेशन करायची फार जुनी अशी एक परंपरा आहे, एक प्रथा आहे किंवा फार जुन्या काळापासून हे क्लासिफिकेशन करत आलेले आहेत लोक. तर कशासाठी? लिव्हिंग ऑर्गॅनिझमला समजायसाठी, त्याच्यापासून आपला फायदा करून घ्यायसाठी. तर ह्या सगळ्या जनरल एक इंट्रोडक्टरी पार्ट जो आहे हा या चॅप्टरचा तुमच्या लक्षात आला असेल की आपल्याला या चॅप्टरमध्ये काय शिकायचं आहे. तर क्लासिफिकेशन का बरं करतात, क्लासिफिकेशन करायचे काय फायदे आहेत आणि कशा प्रकारे क्लासिफिकेशन केल्या गेलेलं आहे हे पण तुमच्या लक्षात आलेलं असेल. आता आपल्या चॅप्टरकडे आता आपण वळू. याचा इंट्रोडक्टरी पार्ट आपण समजून घेतलेला आहे. आता एका क्वेश्चनपासून आपण सुरुवात करू. आपल्या बुकमधला हा एक सेक्शन आहे बघा, काय नाव आहे, कॅन यू रिकॉल. म्हणजेच काय आहे की तुम्हाला आठवते का बघा. म्हणजे तुमचं 9-10 मध्ये झालं असेल हे कदाचित, म्हणून तुम्हाला हा क्वेश्चन विचारलेला. काय सांगितलेला आहे क्वेश्चन, व्हॉट इज 5 किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन. 5 किंगडम ऑफ सिस्टम क्लासिफिकेशन काय आहे असं विचारलेलं आहे. तुम्ही शिकले ना, 9 किंवा 10 मध्ये झालं असेल तुमचं. तर 5 किंगडम तर तुम्हाला माहीत आहे, ॲनिमल, प्लॅन्ट किंगडम तर होतेच, म्हणजे प्रोटिस्टा, मोनेरा, फंजाय. तर ह्या सगळ्या 5 किंगडम सिस्टम तुम्ही ऑलरेडी अभ्यास केलेला आहे. आता परत आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे, म्हणजे काय थोडंसं रिकॉल करायचं आहे. हे सगळं घेतलेलं आहे तुम्ही नॉलेज, हे सगळं शिकलेलं आहे. आता थोडं जास्त आपल्याला आता शिकायचं आहे याच्याबद्दल. तुम्ही प्लॅन्ट किंगडम शिकले, पण आता प्लॅन्ट किंगडम थोडासा आणखीन आपल्याला जास्त मोठा ब्रॉडली त्याचा अभ्यास करायचा, थोडासा आणखीन डिटेलमध्ये आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे. तुम्ही ॲनिमल किंगडम शिकले, तुम्ही मोनेरा, प्रोटिस्टाबद्दल शिकले. आता आपल्याला थोडं आणखीन जास्त डिटेलमध्ये याच्याबद्दल शिकायचं आहे.
फार इंटरेस्टिंग आहेत येणारे आपले 2-4 जे चॅप्टर आहेत, त्याच्यामध्ये खूप सारा माहिती तुम्हाला भेटणार आहे, तुमचा आणखीन बायोलॉजीमध्ये इंटरेस्ट वाढेल. तर त्याच्यासाठी हे चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात द्या. त्यानंतर मग आता आपल्याला या क्लासिफिकेशनचीच रिलेटेड काही टर्म्स वापरल्या जातात, तर त्या टर्म्स पण आपण बघू. सगळ्यात आधी तर बघा सिस्टमॅटिक्स म्हणजे काय, जसं आपल्या चॅप्टरमध्येच आलेला आहे वर्ड सिस्टमॅटिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तर सिस्टमॅटिक्स जी टर्म आहे ही सगळ्यात आधी तयार केली म्हणजे जी सिम्पसन या सायंटिस्टनी 1961मध्ये. जी म्हणजे काय, जेराल्ड याचं नाव आहे, जेराल्ड सिम्पसन या सायंटिस्टनी ही सिस्टमॅटिक ही वर्ड सगळ्यात आधी, ही टर्म सगळ्यात आधी फॉर्म केली, तयार केली. आता सिस्टमॅटिकचा अर्थ काय, सिस्टमॅटिक्स म्हणजे काय आपल्याला सांगितलेलं आहे. सिस्टमॅटिक म्हणजे काय, सिस्टमॅटिक इज दी स्टडी. सिस्टमॅटिक म्हणजे अभ्यास आहे. कशाचा अभ्यास आहे, स्टडी ऑफ काइंड अँड डायव्हर्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम अँड देअर कंपॅरेटिव्ह अँड इव्होल्युशनरी रिलेशनशिप. सिस्टमॅटिक म्हणजे काय की एक प्रकारचा अभ्यास आहे. कशाचा अभ्यास आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या वेगळ्या प्रकारचे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा अभ्यास, त्याचबरोबर वेगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे प्रकार आहेत, जे टाईप्स आहेत, जे काइंड्स आहेत, त्याचा अभ्यास, आणि त्याचबरोबर त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा कंपॅरेटिव्ह स्टडी, आणि त्याचबरोबर ते लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये काय इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप आहे. आता इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप असा हा वर्ड आलेला आहे बघा, इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप तर आपल्याला माहीत आहे ना. आता इव्हॉल्युशनरी म्हणजे काय, इव्हॉल्युशनरी म्हणजे उत्क्रांतीशी संबंधित. जसं की आपल्याला माहिती आहे की आपली उत्क्रांती कोणापासून झाली, आपलं इव्हॉल्युशन कोणापासून झालं, माकडापासून. तर हे इव्हॉल्युशनशी कसं क्लासिफिकेशन जोडलेलं आहे, या सगळ्यांचा अभ्यास म्हणजे सिस्टमॅटिक. समजलं ना. तर लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा अभ्यास करणे, त्याचा वेगळ्या टाईपचा अभ्यास करणे, त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये काय डिफरन्स आहे त्याचा कंपॅरेटिव्ह अभ्यास करणे, त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप काय आहे त्याचा अभ्यास करणे, याला आपण सिस्टमॅटिक असं म्हणतो. तशी याची बिलकुल सिंपल अशी ही डेफिनेशन आहे किंवा ही टर्मचा मिनिंग आहे या. आणि ही टर्म सगळ्यात आधी आपल्याला दिली म्हणजे जेराल्ड सिम्पसन या सायंटिस्टने. त्यानंतर आणखीन आपल्याला एक टर्म दिलेली आहे ज्याचं नाव आहे टॅक्झॉनॉमी. खूप इम्पॉर्टंट टर्म आहे टॅक्झॉनॉमी, कदाचित तुम्ही झालं पण असेल तुमचं 9-10मध्ये. आता ही टॅक्झॉनॉमी टर्म जी आहे ही आपल्याला दिली ती म्हणजे एका सायंटिस्टनी ज्याचं नाव आहे A.P.D. कॅन्डोल, आणि हा स्विस बॉटॅनिस्ट होता, आणि याचा एरा पण दिलेला आहे 1778 to 1841. A.P.D. कॅन्डोल या सायंटिस्टनी ही टर्म तयार केलेली आहे. याच्या अगोदर ही टर्म नव्हतीच टॅक्झॉनॉमी. आणि ही टर्म जी आहे टॅक्झॉनॉमी, हा जो वर्ड आहे हा 2 ग्रीक वर्डपासून तयार झालेला आहे. आपल्याला सांगितलं आहे टॅक्झॉनॉमी कसा तयार झालेला वर्ड, तर 2 ग्रीक वर्डपासून टॅक्झॉनॉमी बनलेला आहे हा शब्द. आता 2 वर्ड कोणते आहे टॅक्झॉनॉमीमध्ये, तर पहिला आहे टॅक्झिस. टॅक्झॉनॉमीमध्ये पहिला वर्ड आहे टॅक्झिस. टॅक्झिस म्हणजे काय, टॅक्झिस मीन्स मिनिंग अरेंजमेंट. आता पहिला तो वर्ड झाला, जसं टॅक्झॉनॉमी 2 याच्यापासून बनलेला आहे, तर पहिला याच्यातला टॅक्झिस म्हणजे अरेंजमेंट, आणि दुसरा आहे नॉमस. नॉमस म्हणजे काय, लॉ ऑर रूल. म्हणजेच काय की काही लॉ किंवा रूलचा वापर करून अरेंजमेंट करणे, लिव्हिंग ऑर्गॅनिझमची अरेंजमेंट करणे. तर काही नियम वापरणे आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा अरेंजमेंट करणे, याला टॅक्झॉनॉमी असं म्हणतात. बिलकुल सिंपल आहे. आणि टॅक्झॉनॉमीला हा वर्ड तयार करणारा सायंटिस्ट कोण होता, A.P.D. कॅन्डोल. आता टॅक्झॉनॉमीचं मिनिंग काय मग आपल्याला सांगितलं आहे, टॅक्झॉनॉमी मीन्स काय, टॅक्झॉनॉमी मीन्स क्लासिफिकेशन. सिंपल एका वर्डमध्ये सांगून टाकलेलं आहे आपल्याला की टॅक्झॉनॉमी म्हणजे क्लासिफिकेशन आहे, वर्गीकरण, ग्रुप तयार करणे. क्लासिफिकेशन म्हणजेच काय, ग्रुप तयार करणे. तर टॅक्झॉनॉमी म्हणजे क्लासिफिकेशन फॉलोविंग सर्टन रूल्स ऑर प्रिन्सिपल. टॅक्झॉनॉमी म्हणजे काय की काही रूलची मदत घेऊन, काही प्रिन्सिपलची मदत घेऊन क्लासिफिकेशन करणे, याला टॅक्झॉनॉमी म्हणतात. ही सिंपल वर्ड आहे, तर विसरू नका. ह्या थिअरीमध्ये हे क्वेश्चन्स खूप विचारल्या जातात, त्याच्या डेफिनेशन विचारल्या जातात. तर अशा प्रकारे 2 टर्म आपण समजून घेतलेल्या. त्यानंतर आता पुढे वळू आपल्या या चॅप्टरमध्ये. आणि आणखीनही आपल्याला काही टर्म आलेले आहेत, जसं की टॅक्झा आहे, कॅटेगरीज आहे. तर हे सुद्धा जे टॅक्झा कॅटेगरीज जे वर्ड आहेत येणाऱ्या पुढच्या याच्यामध्ये आपण डिस्कस करू. आता इथे आपण याला असं सोडून देऊ, आहे आपल्याला पुढे पण आहे याच्याबद्दल माहिती. आता क्लासिफिकेशन म्हणजे काय, आता क्लासिफिकेशन ही टर्म आपण समजून घेऊ. तर क्लासिफिकेशन आपल्यासाठी काही नवीन नाही आहे, आपण याच्याबद्दल सुरुवातीला इंट्रोडक्शनमध्ये शिकलेलं आहे. आता तरी काय सांगितलं आपल्याला क्लासिफिकेशनबद्दल बघा. क्लासिफिकेशन म्हणजे काय, इट इज अरेंजमेंट ऑफ ऑर्गॅनिझम्स ऑर ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम्स इन डिस्टिंक्ट कॅटेगरीज इन अकॉर्डन्स विथ अ पर्टिक्युलर अँड वेल इस्टॅब्लिश प्लॅन. काय म्हटलेलं आपल्याला की क्लासिफिकेशन म्हणजे काय, क्लासिफिकेशन म्हणजे ऑर्गॅनिझम किंवा ऑर्गॅनिझमचा जो ग्रुप आहे त्याला डिवाईड करणे, त्याच्या कॅटेगरी तयार करणे. ऑर्गॅनिझम एखादा सजीव, त्या ऑर्गॅनिझमचा किंवा एखाद्या सजीवाचा एक ग्रुप तयार करणे, त्याच्या कॅटेगरी तयार करणे, आणि एका प्लॅनच्या अकॉर्डिंग, एक प्लॅन असतो ना, कोणत्याही गोष्टी करायला काहीतरी प्लॅन लागतो, मग त्या प्लॅनच्या अकॉर्डिंग त्या ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन करणे,
त्याच्या कॅटेगरी तयार करणे त्या ऑर्गॅनिझमच्या, याला क्लासिफिकेशन असं म्हणतात. तर बिलकुल सिंपल आहे. क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरणच, लक्षात ठेवा बस. बाकी याच्यावरती फार काही जोर द्यायचं काम नाही. आणि काय पुढे सांगितलेलं आहे, धिस क्लासिफिकेशन इज बेस्ड ऑन सिमिलरिटीज अँड डिसिमिलॅरिटीज अमंग दी ऑर्गॅनिझम. आता क्लासिफिकेशन कसं करतो आपण? क्लासिफिकेशन करण्याचे वेगळे क्रायटेरिया पण असतात. तर याच्यामध्ये काय सांगितलं आपल्याला, क्लासिफिकेशनमध्ये आपण जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, सजीव आहेत, त्यांच्यामध्ये काय सिमिलॅरिटीज आहेत आणि काय डिसिमिलॅरिटीज आहेत, याच्यावरून आपण त्याची ग्रुप तयार करतो. जर एखादा ऑर्गॅनिझमचा ग्रुप आहे, त्याच्यामध्ये आपल्याला सारखे कॅरेक्टर दिसले, म्हणजे समानता दिसली, तर आपण त्याचा एक वेगळा ग्रुप तयार करतो, है ना. काही ऑर्गॅनिझम आहेत समजा आपल्यासमोर, तर एक सारख्या ग्रुपचे ऑर्गॅनिझममध्ये जे आहेत त्यांना आपण एका कॅटेगरीमध्ये टाकतो. हा एक ग्रुप झाला. आणि या ग्रुपमध्ये एकसारखे फीचर असलेले ऑर्गॅनिझम टाकले आपण. त्यानंतर आणखीन एक दुसरा ग्रुप तयार करतो आपण, याच्यामध्ये आणखीन वेगळे कॅरेक्टर असलेल्या ऑर्गॅनिझम आपण याच्यामध्ये टाकले. म्हणजे या तऱ्हेनं काय केलं आपण, हे ग्रुप तयार केले, म्हणजेच काय क्लासिफिकेशन केलं. तर ज्यांच्यामध्ये समानता आहे अशा यांचे आपण ग्रुप तयार केलेले आहेत. ज्यांच्यामध्ये सिमिलरिटीज आहे त्यांचा एक ग्रुप, ज्यांच्यामध्ये सिमिलरिटी नसेल त्यांचा वेगळा ग्रुप. तशा तऱ्हेनं क्लासिफिकेशन आपण करत असतो. आता क्लासिफिकेशन तर फार जुनी परंपरा आहे, जसं मी तुम्हाला सांगितलेलं, खूप जुनं हे सायन्स आहे क्लासिफिकेशन म्हणजे. आणि वेगळ्या सायंटिस्ट लोकांनी वेगळ्या कालखंडामध्ये हे क्लासिफिकेशन करून ठेवलेलं आहे. जसं ॲरिस्टॉटलनं, थिओफ्रस्टनं, कार्ल लिनियसनी क्लासिफिकेशन केलेलं आहे. तर आतापर्यंत आपल्याला दिसते 1990पर्यंत पण क्लासिफिकेशन झालेलं आहे. कार्ल होजपर्यंत क्लासिफिकेशन आलेलं आहे. तर आतापर्यंतही सायंटिस्ट लोक क्लासिफिकेशन करत आहेतच. तर सगळ्यात आधी क्लासिफिकेशन ॲरिस्टॉटलपासून सुरुवात झालं. तर क्लासिफिकेशनचा जो पहिला प्रकार आहे तो आहे आर्टिफिशियल क्लासिफिकेशन, आर्टिफिशियल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन करायच्या वेगळ्या मेथड आहेत. तर त्या मेथड आपल्याला जाणून घ्यायची आहे. त्यातली पहिली मेथड कोणती आहे? तर त्यातली पहिली मेथड आहे आर्टिफिशियल. याला म्हणतात आर्टिफिशियल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन. तर याच्यामध्ये आर्टिफिशियल सिस्टम आहे क्लासिफिकेशनची. याच्यामध्ये कशा प्रकारे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन करतात हे जाणून घेऊ आपण. तर आपल्याला काय सांगितलेलं बघा याच्यामध्ये, ही क्लासिफिकेशन कसं करतात. इट इज क्लासिफिकेशन that is based on few easily observable and non-evolutionary features such as habit, color, etc. often irrespective their affinity relationship with other organisms. काय म्हटलेलं आहे, आर्टिफिशियल क्लासिफिकेशन कशाच्या बेस्टवर तयार केले गेलेलं आहे. हे आर्टिफिशियल जे क्लासिफिकेशनची जी सिस्टम आहे याच्यामध्ये जे डोळ्याने दिसणारे जे कॅरेक्टर आहे, इझिली ऑब्झर्वेबल जे आपण करू शकतो. ऑब्झर्वेबल म्हणजे डोळ्याने जे कॅरेक्टर आपण पाहू शकतो अशा ऑर्गॅनिझमचे ग्रुप तयार करतात. जसे की फॉर एक्झाम्पल काही प्लॅन्ट असतील, तर त्या प्लॅन्टला फळं लागतात की लागत नाहीत, त्याच्यावरून त्याचे दोन ग्रुप. फळं लागत असले, फ्रूट, एखाद्या प्लॅन्टला फळं लागत असले तर त्याचे वेगळा ग्रुप, ज्या प्लॅन्टला फळं लागत नाहीत त्यांचा वेगळा ग्रुप. त्याचबरोबर समजा ॲनिमल असतील, तर आता त्या ॲनिमलचे शिंगा ज्या ॲनिमलला आहे त्यांचा एक ग्रुप, ज्या ॲनिमलला शिंग नाही त्यांचा वेगळा ग्रुप. काही मांसाहार करत असतील त्यांचा वेगळा ग्रुप, काही शाकाहार करत असतील त्यांचा वेगळा ग्रुप. तर जे डोळ्याने पाहू शकतो ना आपण ह्या सगळ्या गोष्टी, तर ज्या डोळ्यांनी दिसणाऱ्या गोष्टी आहेत, जसं की कलर असेल, हॅबिट असेल म्हणजे पाण्यामध्ये राहतात, जमिनीवर राहतात वगैरे. तर अशा तऱ्हेनं जे क्लासिफिकेशन केलेलं आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं, जे आपण डोळ्यानं बघू शकतो, त्याला आर्टिफिशियल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन म्हणतात. त्याला आर्टिफिशियल क्लासिफिकेशन असं म्हटलं जातं. आणि आर्टिफिशियल क्लासिफिकेशनचं एक्झाम्पल जे आहे ते आहे लिनियस सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन. लिनियसने जे क्लासिफिकेशन करून ठेवलं, मी तुम्हाला सांगितलं पहिल्या सायंटिफिक क्लासिफिकेशन करून ठेवणारा जो माणूस होता तो लिनियस, म्हणून त्याला फादर ऑफ क्लासिफिकेशन म्हटलं जातं. पण लिनियसनी सुद्धा आर्टिफिशियल सिस्टम तयार केलेली आहे क्लासिफिकेशनसाठी. लिनियसचं जे क्लासिफिकेशन होतं ते आर्टिफिशियली होतं, आर्टिफिशियल सिस्टमवर ते बेस्ड होतं. हे लक्षात घ्या. याच्यावर क्वेश्चन पण विचारला जाऊ शकतो की लिनियसची जी क्लासिफिकेशन सिस्टम होती ती कोणत्या बेस्टवर होती, तर ती आर्टिफिशियल मेथड होती त्याची क्लासिफिकेशन करायची. आर्टिफिशियल म्हणजेच काय, जे डोळ्यानं आपण कॅरेक्टर बघू शकतो त्याला आपण आर्टिफिशियल सिस्टम म्हटलं. लक्षात आलं ना. समजा जसं की आता एखाद्या प्लॅन्टला कोणत्या कलरचे फ्लावर लागतात, लाल लागतात की पिवळे लागतात. लाल जर फ्लावर लागले तर त्याचा वेगळा ग्रुप करणार आपण. पिवळे फुलं लागत असले एखाद्या प्लॅन्टला, झाडाला, तर त्याचा वेगळा ग्रुप. म्हणजे हे काय कॅरेक्टर झाले, हे डोळ्याने दिसणारे झाले. आणि अशा तऱ्हेने जे आपण क्लासिफिकेशन करतो त्याला आर्टिफिशियल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन म्हटलं जातं. याचं एक्झाम्पल आहे लिनियस. तर लिनियसनी ही सुरुवात केली आर्टिफिशियल क्लासिफिकेशनची. त्यानंतर पुढे नॅचरल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन. आर्टिफिशियल तर बघितलं आपण, हा दुसरा प्रकार आहे क्लासिफिकेशन करण्याचा, हा दुसरा टाईप आहे नॅचरल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन. तर याच्यामध्ये नॅचरली ज्या गोष्टी सापडतात त्याच्यावरून हे क्लासिफिकेशन तयार केलं असेल हे तर आपल्या लक्षात येते. काय सांगितलेलं आहे, हे क्लासिफिकेशन कसं करतात बघा. आपल्याला सांगितलेलं आहे इट इज क्लासिफिकेशन which is based on objectively significant rather than being selected convenience like artificial system of classification.
आता काय सांगितलं आपल्याला, नॅचरल सिस्टम ऑफ जे क्लासिफिकेशन आहे त्याच्यामध्ये काय करतात माहीत आहे का, की याच्यामध्ये जे आर्टिफिशियल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन होते ते जसं तर तसंच ठेवलं याच्यामध्ये. नॅचरल सिस्टम जी क्लासिफिकेशन जी तयार केली त्याच्यामध्ये आर्टिफिशियल सिस्टम पण तशीच ठेवली आणि त्याच्यासोबत आणखीन काही कॅरेक्टर त्यांनी जोडले. जसं की त्याच्यामध्ये किमोटॅक्झॉनॉमी जोडली, त्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी जोडलं की डी एन एचं कशा प्रकारची रचना आहे, त्याचबरोबर त्या ऑर्गॅनिझममध्ये कोणते कोणते केमिकल सापडतात, क्रोमोझोम किती आहेत. तर हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या त्या नॅचरल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशनमध्ये टाकल्या. म्हणजे लक्षात आलं का तुम्हाला नॅचरल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन कशी होती. तर याच्यामध्ये जे आर्टिफिशियल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन होती हे तर होतीच, याच्यामध्ये यांनी नॅचरल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन ॲड केली आणि सोबतच यांनी जे ऑर्गॅनिझमच्या आतमध्ये जे कॅरेक्टर आहेत म्हणजे त्यांच्या सेल कशी आहे, सेलमध्ये काय काय सापडते वगैरे, DNA वगैरे हे ते, तर हे सुद्धा त्यांनी जोडलं. तर अशा तऱ्हेनं ह्या दोन्ही गोष्टी त्यांनी ॲड करून हे नॅचरल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन तयार केली. आणि नॅचरल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशनचं बेस्ट एक्झाम्पल आहे बेंथम अँड हुकर, हे दोन सायंटिस्ट. यांची जी क्लासिफिकेशनची मेथड आहे ही नॅचरल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन आहे. लक्षात, याच्यावर पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की बेंथम अँड हुकरची जी क्लासिफिकेशनची सिस्टम आहे ती आर्टिफिशियल आहे की नॅचरल आहे. तर ही नॅचरल सिस्टम आहे बेंथम अँड हुकरची. समजलं ना तुम्हाला. तर हा आणखीन एक क्लासिफिकेशन करायचा प्रकार. तर वेगळ्या वेगळ्या सायंटिस्ट लोकांनी वेगळ्या वेगळ्या आधारावर क्लासिफिकेशन करून ठेवलेले आहे. काही लोकांनी नॅचरल क्लासिफिकेशन करून ठेवलं, काही लोकांना आर्टिफिशियल क्लासिफिकेशन करून ठेवलं आणि आता काही लोकांनी फायलोजेनेटिकसुद्धा क्लासिफिकेशन केलेलं आहे. जसं की फॉर एक्झाम्पल बघू आपण फायलोजेनेटिक, पुढचं फायलोजेनेटिक सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन. याच्यामध्ये काय सांगितलं आपल्याला, इट इज अ क्लासिफिकेशन बेस्ड ऑन कॉमन इव्हॉल्युशनरी डिसेंट. काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये, हे क्लासिफिकेशन कसं करतात, फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन कसं करतात. तर जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे त्यांच्यामध्ये इव्हॉल्युशनरी डिसेंटवर हे क्लासिफिकेशन केलं गेलेलं आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये इव्हॉल्युशनच्या अकॉर्डिंग काय संबंध आहे. जसं आता आपण आहे, समजा आपण तर आपलाच एक्झाम्पल घेऊ. आपण ह्युमन बिंग, आपण कोणापासून तयार झालो, आपण माकडापासून तयार झालेलं आहे, बरोबर आहे. हे आहे मंकी, माकड, आणि हे आहे ह्युमन बिंग. तर आपलं इव्हॉल्युशन या माकडापासून झालेलं आहे. तर आपल्या या दोघांमध्ये काय संबंध आहे, माकडामध्ये आणि आपल्यामध्ये, म्हणजे आपल्यामध्ये जे इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप आहे त्याचा विचार या क्लासिफिकेशनमध्ये केला गेलेला आहे. तर अशा प्रकारे जे क्लासिफिकेशन करतात ज्याच्यामध्ये इव्हॉल्युशनचा विचार केला जातो, जे क्लासिफिकेशन इव्हॉल्युशनच्या अकॉर्डिंग केल्या जाते त्याला फायलोजेनेटिक सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन म्हणतात किंवा फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन असं म्हटलं जातं. आणि याचं एक्झाम्पल विचारलं जाऊ शकतं तुम्हाला. एंगलर अँड फ्रँटल यांचं जे क्लासिफिकेशन आहे ते फायलोजेनेटिक रिलेशनशिपवर डिपेंड आहे किंवा बेस आहे. तर अशा प्रकारे सुरुवातीला आपण बाळांनो या चॅप्टरमध्ये काही इंट्रोडक्टरी पार्ट समजून घेतला आणि क्लासिफिकेशन का बरं करतात, याचे काय फायदे आहेत आणि क्लासिफिकेशन करण्याच्या वेगळ्या वेगळ्या मेथड पण आपण समजून घेतलेला आहे. तसा इंट्रोडक्टरी पार्ट आणि जो बिलकुल इझी आहे, समजण्यासाठी बिलकुल सोपा आहे असा हा पार्ट आपण आजच्या लेक्चरमध्ये समजून घेतलेला आहे. तर एकदा जरी वाचलं तर तुमच्या हे सगळं काही लक्षात येईल. आणि मी तुम्हाला आधी पण सांगितलं आहे, हे जे 2-3 चॅप्टर आहे आपल्या बायोलॉजीचे बेसिक म्हणून ओळखल्या जातात. त्यामुळे चांगल्या तऱ्हेनं लक्षात ठेवा, चांगल्या तऱ्हेनं वाचा, समजून घ्या, जेणेकरून मग तुमचं हे बेसिक बायोलॉजीचं फाउंडेशन पक्कं होणार आहे आणि पुढे तुम्हाला बायोलॉजी काही हार्ड जाणार नाही. तर आजच्या लेक्चरमध्ये बाळांनो आपण इथेच थांबू. पुढच्या लेक्चरमध्ये आपण आणखीनही या क्लासिफिकेशनबद्दल काही माहिती घेऊ.